नमस्कार मित्रांनो, समोर बघू शकता आपण आता महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सुनील मोरे सरकार आहेत आणि जनतेच्या विरोधातलं हिंद केसरी मैदान संपन्न झालं. 21 जूनला ओपन आणि 22ला आदत झालं. आज 23 तारीख, आत्ता वाजलेत 7:30 आणि आम्ही आहे पेडगाव फाटीवर. गार थंड वारा सुटला आहे, सरकार दड आता गारडले. पण विषय असा मित्रांनो, आता बघा मैदान झाले पण ज्यांनी मैदान दिलं किंवा आसपास सगळा जो भाग आहे तो सगळा म्हणजे मुख्य जनावर आता इथं गवत वगैरे आले चारा असतात, त्यामुळे आता इथं साफसफाईच्या अनुषंगानं सरकार आले त्या ठिकाणी. सरकार कसं झाली मैदानं 2 दिवस, कसं गेलं 2 दिवस या आपल्या हिंद केसरी मैदानाचं? दिवस चांगले गेले, कारण सर्वांनी सहकार्य केलं. बैलगाडी मालक असतील, चालक असतील, शौकीन असतील, सर्वांनी सुंदर असं प्रतिसाद दिला, त्यामुळे मैदान चांगली झाली. त्याबद्दल परत एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगाव यांच्या वतीनं मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल. तर आता एवढं क्षेत्र आपल्याला दिलं जातं प्रत्येक वर्षी आणि मानाचं मैदान असल्यामुळं पंचकृषीतनं सगळ्यांचं सहकार्य असतं तुम्हाला. परंतु कचऱ्या संदर्भात कशी विल्हेवाट लावता आता? कारण कचरा मला वाटतं कमीत कमी 1 किलोमीटर तरी लांब गेलेला वाऱ्यामुळं. एक नाही, ह्या मधला हा स्पॉटपासून जर बाजूला गेलं तर ह्या साईडला 2 किलोमीटर, त्या साईडला 2 किलोमीटर, इकडे पाक वाडीपर्यंत कचरा झालेला आहे. तर तो कचरा आता गोळा करायला टीम बोलवली आहे. ते आता पाहणी चाललेलं आहे, त्यांचं पाहणी करून त्यांना ठरवून द्यायचं आणि मग ते सगळी कचऱ्याची विल्हेवाट लावणार. हे करणं जर महत्त्वाचं आहे, सरकार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेला आपल्याला एखादं घर राहण्यासाठी दिलं जातं, बरोबर, त्या घराचं व्यवस्थित कसं ते घर राहील ते त्या भाडेकरूंना ठरवलं पाहिजे. तशीच ही आपल्याला जागा दिलेली आहे, त्यांनी मोठं मन करून आपल्याला जागा दिलेली आहे, पण ती जागा जशी होती तशी त्यांना साफ करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. नक्कीच. मित्रांनो बघा आता एवढं मैदान, सरकार काय सांगाल आता? जरा मी थोडा टेकडीचा व्यू घेतोय, काय सांगाल? 2 दिवस इथं तुम्ही स्टेटस पण ठेवला आहे सकाळी. आजचं वातावरण आणि काल परवाचं काय सांगाल? कालचं आणि परवाचं वातावरण आजच्या वातावरणात बराच फरक आहे. कारण काल या ठिकाणी 100 माणसं असतील आणि परवा लाखो माणसं होती. तीच टेकडी आज ओसाड पडलेली आहे. आता ती टेकडी वाट पाहणार पडली 21 जूनची, म्हणजे 21 जून 2027ची. हा, तोपर्यंत ही टिकडे आता भरणार नाही. तो ओसाड तर बघू शकता आपण आता इकडे पूर्ण बघा व्यू, बघा कचरा वगैरे आता सगळं बघू शकता तुम्ही. साफसफाई अजून मंडप वगैरे काढायचं चालला सोन्याचा. एक मोरे सरकारांची प्रतिक्रिया घ्यायची होती मैदानानंतरची, कारण मोरे सरकारांनी स्टेटसला पण ठेवलेलं, पण एक सरकारांची प्रतिक्रिया समोर टेकडे दिसते. आता ही टेकडे आता 21 जून 2027लाच परत आपल्याला इथलं व्हिडिओ दिसणार आहेत. तोपर्यंत साधारणतः असंच राहणार, भरणार पण जास्त नाही. काय म्हणतं सरकार? हा, कुणी काय केलं, कसं केलं, कुठं केलं, कुणी काय काय केलं हे सगळे या CCTV कॅमेऱ्यात दडलेलं आहे. हा एक असले 5 कॅमेरे आहेत, म्हणजे 5 आणि एका कॅमेऱ्याला 3 आहेत, म्हणजे 15 कॅमेरे इथं आपण लावलेले होते आणि हे स्वखर्चाने खरेदी करून आपण लावलेलं होतं. ह्याच्यात कुणी काय केलं हे सगळे याच्यात दडलं गेलेलं आहे. आता हे सगळं चेक केलं जाणार, हे सगळं चेक केलं जाणार. बघा मित्रांनो, म्हणजे एवढं लोक म्हणतात सरकार नियोजन, पण त्याच्या मागं नियोजनामागं तसं नियोजन करताना पण सगळी तयार करायला लागते. काय सांगाल? नियोजन करताना म्हणजे एखाद्याचं लग्न करत असताना वाटतं नुसतं ती मंगल असते, पण पहिल्यापासून आचार्यापासून किंवा जे काय आपल्याला मटेरियल लग्न बसता म्हणजे ते सगळ्यापासून तयार. तशी या बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या आहे. फाटी रान तयार करणे, त्याच्यात बैलांना कुठल्या प्रकारे इजा होता कामा नये त्यासाठी दगड गोळा करणं, तेव्हापासूनची सगळी तयारी करून सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर परत हाय तसं त्या लेवलला आपण रान तयार करून देपर्यंत आपण ते ठेवलं तर पुढल्या वर्षी आपल्याला किंमत राहणार, पुढल्या वर्षी माणूस आपल्याला आवर्जून जागा देणार आहे. नक्कीच. बरं सरकार, आता मैदान आहे, मैदान म्हणलं की भागातली सगळी लोक असतात, काय गावचे असतात, काय बाहेरचे म्हणजे आसपासचे असतात, आजूबाजू पंचकृषी लोक सगळी मदत करतात, इथं आवर्जून उपस्थित असतात. कोणाकडून काय प्रेक्षकांना थोडीफार इकडे तिकडे हसूड वगैरे लागला असेल, त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? कसं झालेलं आहे, हे पेडगाव म्हणजे जनतेनं मैदानाला बहुमान दिलेला आहे आणि हे जनतेचंच मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. बक्षिसाची संख्या तुम्ही पाहिली असेल किंवा त्याच्याबरोबर आणि भेटवस्तू दिलेल्या तेही सगळ्यांनी पाहिलं असेल. आणि इथं फक्त पेडगावची मंडळी नव्हती, या संपूर्ण तालुक्यात, यशोल तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यातली सगळ्यांनी इथं सहकार्य केलेलं आहे. शेवटी माणूस आहे आणि मागं सर पुढं सर होत असतं, भांड्याला लागत असतं. त्याला 1-2 ठिकाणी थोडंसं प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला सुद्धा आम्ही दिलगिरी हात जोडून माफी मागितलेली आहे.
संदीपाईंना सुद्धा मुंबईचा एक प्रकार त्या लहान मुलाचा तसं हो. झालं. लहान मुलाला मागं सर बोलल्यानंतर ते थोडं त्या लहान मुलांच्यात सुद्धा बाचाबाची झाली होती. त्यांना सुद्धा संदीपाईंना फोन करून सांगितलं असं असं झालं. बाई म्हणले काय लहान मुलांची शेवटी आपणच समजून घ्यायचं. जर त्याच्यामुळं कसं होतं भांड्याला भांडं म्हणजे जर त्याचं तोंडाला तोंड लागलं तर त्याचं वाढत जातं. त्यामुळे बाईंची सुद्धा चर्चा झाली. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही माफी मागितलेली आहे, तुम्ही मोठं मन केलेलं, माफी मागायची काय गरजच नव्हती. पण म्हणलं चला असू द्या म्हणलं, त्यामध्ये त्यांची माफी मागितलेली आहे. अजून चुकून कुणाला मागं सर पुढं सर म्हणत असताना हसूड वगैरे लागला असेल किंवा एखाद्या कोणाचा शब्द जरी वेगळा तुम्हाला गेला असेल, परवा व्यावसायिकाच्याबद्दल सुद्धा तसंच झालं. आता हे कचरा गोळा करायचं म्हटलं तर आता गेल्या वेळेला 50,000 रुपये 55,000 रुपये पण गोळा करायला यावेळेला आणखीन वाढ होणार आहे. त्याच पद्धतीत कुठं सरी आपण हॉटेल व्यावसायिकाकडून म्हटलं तुमच्या ह्यानं द्या ते कचरा, कारण तुमचाच कचरा आहे बरोबर आणि तो गोळा करायचा. त्यासाठी कुठेतरी आयोजन कमिटीतली मुलं पैसे मागत असताना त्यांच्यात ही बाचाबाची झालेली आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या, कारण हा कचरा तुमचा आहे आणि तुमचा कचरा तुम्ही इथं सगळा टाकून गेलेला आहे की असं नाही की बाबा वरनं आलेला कचरा. त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा. नक्कीच. आणि बघा मित्रांनो, आता चूकभूल देणं घेणं असतं प्रत्येक ठिकाणी, समजून एकमेकाला घेतलं पाहिजे. आणि कचऱ्याचं सांगायचं वैशिष्ट्य म्हटलं मित्रांनो, हा पूर्ण मालरान दिसतोय तुम्हाला, परंतु इथं आता पावसाळा झाल्यानंतर आजूबाजूला म्हणजे जे मोकळे रान आहे तिथं गवत आल्यानंतर मुख्य जनावर सरकार चारा असतात, प्लॅस्टिकचा किंवा तेलकट वासानं खातात. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या कंप्लेंट येतात की बरोबर बाबा तुम्ही कचरा काढत नाही, बैल जनावर आजारी पडतात. त्या अनुषंगानं फक्त विनंती, बाकी काय कुणाला जरी कुठं चुकून कुणाला मारहाण झाली असेल किंवा लागलं असेल तर आम्ही इकडं म्हणजे समस्त ग्रामस्थ पेडगाव सातेवाडी सगळ्यांच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि असंच बरं बैलगाडी मालकांनी सहकार्य कसं केलं सरकार, कारण रेकॉर्ड ब्रेक झाले. 100 गट आपले दुपारी 1-1:30 दरम्यान झाले ओपनचे आणि आदतचे 120 गट त्याच्यापेक्षा लवकर झाले. त्याबद्दल काय सांगाल? बैलगाडी शर्यतीचा इतिहास जर म्हणलं तर कुणाचं तरी रेकॉर्ड असतं, लक्षाचं रेकॉर्ड हे लक्षानं मोडलं. त्यानंतर आता बकासूर आहे, बकासूरचं रेकॉर्ड हा बकासूरच मोडतोय. तसं या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं पेडगावकरांचं रेकॉर्ड हे फक्त पेडगावकर मोडतात. कारण तुम्ही मागला जर सगळा इतिहास बघितला गेला 60 फेऱ्याचं, 70 फेऱ्याचं, 80 फेऱ्याचं, 100 फेऱ्याचं, ते आत्ता 120 फेऱ्याचं म्हणजे हायेस्ट टार्गेट हे पेडगावचं आहे. त्यांचं रेकॉर्ड तेच मोडू शकतात. फक्त आपण ओपनची जे आपलं मेन मैदान आहे त्या मैदानाला गेल्या वेळेला 1000 गाडी होती, ह्याला फक्त एकच गाडी वाढव घेतली. जर नोंद करायची म्हटलं तर 2000 गाडी झाली असती सिंगलनं. परंतु सगळ्याच बाजूचा विचार करता कुठं दुखापत झाली नाही पाहिजे, बैलांना कुठंतरी जास्त गाड्या पळल्यामुळं अडचण निर्माण होते, ते पाहता आपण फक्त तेवढीच गाडी नोंद केलेली आहे. आणि त्याच्यासाठी सहकार्य जे माणसाने केलेलं आहे, भरपूर असं सहकार्य, स्वतःचं मैदान म्हणून त्या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. सुट्टी मेकर असतील सगळ्यांनी म्हणजे इतकं सहकार्य केलेलं आहे की त्यांचं स्वतःचंच मैदान म्हणून त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं. आणि त्या पद्धतीनं मैदान हे स्वच्छ सूर्यप्रकाश दोन्ही मैदानं पार पडली. आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य आज तागायत जेव्हापासून या मैदानाला 21 तारखेला सुरुवात झाली आहे, त्या 21 तारखेला कधीही आज तागायत पाऊस आलेला नाही. आदल्या दिवशी धो पाऊस पडला, ओढण आले वाहिले, पण 21 तारखेला पाऊस नाही. आणि 22 तारखेला थोडं का होईना, 4 थेंब का होईना, पण 22 तारखेला पडत असतात. काल सुद्धा तसंच झालं, वाटलं नव्हतं येईल, परंतु शेवटच्या क्षणी 4 थेंब आले. सगळ्यांचा दुरळा बसून जी तापलेली माणसं होती तरी सगळी गार नक्कीच. सरकार धन्यवाद. आणि सरकार असंच परंपराही चालू राहावी. आणि नक्कीच मित्रांनो बघा, आता बऱ्याच जणांचं फोन आलं सरकार, काय लोक रडली तुमच्यासमोर. मी स्पीकर पण टाकलेला मोबाईल पावती संदर्भात, काय सांगा त्यांना? पावती संदर्भात पहिल्यापासून आपण सांगत असतोय, परंतु खऱ्या अर्थानं पैऱ्याचा प्रॉब्लेम होतो का तर होतो. आता माझ्या दावणीला सुद्धा 3 बैल आहेत, मला सुद्धा माहिती आहे काय आहे परिस्थिती. कारण पैरा आत्ताच्या घडीला पैसे दिल्याशिवाय पैराच होऊ शकत नाही. त्यामुळं काय होतं, बऱ्याच जणांचे पैरे नसल्यामुळे त्यांना सहभागी होता आला नाही. त्याबद्दल आम्ही तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो. पुढल्या वेळेला थोडासा लवकर प्रयत्न करा, लवकर पैरे करा आणि गाडी नोंद करून. नक्की सरकार आदतला आता ओपनला सिंगल गाडी झाली आपली 1001 झाली आपली सिंगलनं. आदतला झाली असते का 12 सिंगल? आदतला 1200 नाही, आदतला सुद्धा 2500 गाडी नोंद झाली सिंगलमध्ये. मी 28 दिवस समालोचन केलं, कधीही मला एवढा त्रास झाला नाही तेवढा त्या 2 दिवसात त्रास झाला की नोंद बंद झाल्यानंतर जे फोन यायला लागले, आम्हाला फोन यायला लागले. आणि पुढल्या वर्षी सुद्धा आपण सिंगलच पावतीवर आपण गाडी नोंद करणार, दोन्ही मैदानाची सिंगल पावती. बघा बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, सरकार म्हणजे सगळ्यांना वाटतं पळावं, पण शेवटी फाट्या आणि त्यालाही मर्यादा आहे. त्यामुळं सगळ्या मुख्य जनावरांचा विचार आणि महत्त्वाचं पेडगाव कमिटीचं प्रत्येक वर्षी चांगलं असं एक आगळं वेगळं काहीतरी असतं. पुढच्या वर्षी नक्कीच आपल्याला अजून काहीतरी ह्यात वेगळं बघायला भेटणार आहे. आणि एकच मी फक्त विनंती करतो, ज्या वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी मालक शौकीने इथं मैदान पाहायला ते असतात, त्यावेळेला सर्वांना फक्त एक हात जोडून विनंती, कारण मी काल परवाचं मैदान पाहिलं,
ड्रिंकचं प्रमाण जवळजवळ 31 ते 35% म्हणजे एन्जॉय करायसाठी आलेले, परंतु एन्जॉय करायला येताना आपण ड्रिंकचं इथं हे पिऊन फिरायचं हे मैदान नाही, कारण ही बैल आहेत, बैलांना ब्रेक नसतोय. अपघात आता तुम्ही बघितलं, ॲम्ब्युलन्स होत्या म्हणून त्यांना व्यवस्थित पोचलं. सदैवानं या ठिकाणी सिद्धनाथाच्या कृपेनं कोणाचंही या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही. फक्त मार बसलेला आहे, ती पण मार कोणाला बसला, ज्यांचं लक्ष नाही, जे ड्रिंक जे ऐकत नव्हते त्यांनाही झालेलं. आता यावर्षी आपण दोन्ही साईडला बालकन टाकला, पण निसर्गाची देण होती तरी या ठिकाणी हुल्लडबाजी. आणि मी हात जोडून विनंती करतो की ह्याच मैदानात, कुठल्याच मैदानात तुम्ही दारू पिऊन मैदान बघायला जाऊ नका. घरी घ्या, घरी मोबाईल बघा, मोबाईलवर मस्तपैकी लावा, तुम्हाला किती प्यायची तेवढी प्या आणि त्या मोबाईलवरतीच आनंद घ्या. फक्त मैदानावरती कुठल्याही जाऊ नका, कारण आपला जीव लाखमोल किमतीचा आहे. जरी आपण त्याचा विचार करत नाही, परंतु घरच्यांचा विचार करा. घरचे सगळे तुमच्यावरती आधारित आहेत. जर चुकून काय झालं तर घरच्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. त्यामुळे तुम्हाला बाबा दारूचं व्यसन असेल, तुम्ही घरी टी व्हीवरती लावा मस्त. आता लाईव्हचे सगळे आपल्याकडं STC होते, P3 होता, अखिल भारतीय 3 चॅनल होते, त्यावरती आपण टी व्हीवरती लावलं. फर्स्ट आपल्याला पाहिजे तसं रिप्ले करता येतं, सगळं करता येतं. तुमचा एन्जॉय पण होईल, घरी बघा आणि व्यवस्थित राहा. सरकार शेवटचा प्रश्न होता, गेल्या वर्षी एका साईडला बॅग गॅलरी होती, यंदा दोन्ही बाजू केल्या, पुढच्या वर्षी वाढवणार का थोडी? कारण प्रेक्षकांना पुढल्या वर्षी गॅलरीचं स्टार्ट टू एंड, म्हणजे ह्या साईडला पण स्टार्ट टू एंड आणि त्या साईडला पण स्टार्ट टू एंड गॅलरी. साधारणतः 700 फूट तरी, 500 प्लस, 700 इकडे 700 तिकडे 700. मग विषय जाणार ना मित्रांनो. बघा आता पुढच्या वर्षी अजून गॅलरी वाढणार आहे, त्यामुळं आणि सरकार स्पर्धा वाढली तशी प्रेक्षक वाढलेत का? चाहते स्पर्धा वाढली, प्रेक्षक वाढले, त्या पद्धतीत सगळं वाढलेलं आहे. नक्कीच सरकार आता बोलायला मित्रांनो भरपूर आहे, पण आता कामकाज राहिलं आहे. इथं माणसं आली तर बघू शकता. इथे हे सातेवाडीची आमची जाधव टीम आहे, पाटोळी टीम, सगळं आता इथलं बघून एकंदरीत साफसफाई करून मालकांना व्यवस्थित करून द्यायचे. सरकार शुभेच्छा तुम्हाला. आणि पुढच्या वर्षी 21 जूनला नवीन काहीतरी उपक्रम राबवावा ही सर्व बैलगाडी मालकांच्या वतीने विनंती.